हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत मिरचीची भजी। पावसाळ्यामध्ये भजी तर नक्कीच खातो, पण हिवाळ्यामध्येही नक्की ट्राय करा। गरमागरम अशी मिरची पकोडा, मिरची भजी आणि सोबत आंबट गोड चटणी खूप टेस्टी लागतं, नक्की ट्राय करा। इथे मी हिरवी मिरची जाडवाली घेतलेली आहे, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आतमध्ये कापून देखील घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं मीठही मिक्स केलेलं आहे। त्यानंतर इथे मी हळद, हिंग आणि सोडा, खाण्याचा सोडा, आणि इथे मी ओवा घेतलेला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि बेसन पीठ। या ठिकाणी बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये आपण आता सर्व व्यवस्थित मिक्स करूया स्टेप बाय स्टेप। भजी काढताना हिंग जर वापरला, बेसन पीठ हे जड असतं, हिंग जर वापरला तर ते पचण्यास आपल्याला मदत होते, त्यामुळे हिंगाचा वापर करा। या ठिकाणी मी बाउलमध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच बाउलमध्ये मी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामुळे भजी अशी कुरकुरीत होतात। वरचं जे भजींचं कवर असतं ते एकदम क्रिस्पी लागतं। या ठिकाणी मी ओवा हातावरती व्यवस्थित मॅश करून घेत आहे। ओवा हातावरती छान चोळून घेतला की त्याचा सुवास इतका छान येतो ना। त्यानंतर हळद, हिंग आणि खाण्याचा सोडा, चवीप्रमाणे मीठ। आता थोडं थोडं पाणी ॲड करून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थंडीमध्ये ही अशी गरमागरम भजी, वाह, खायला मजा येते। आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण बॅटर एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पिठाची एकही गठुळी राहिली नाही पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे। परफेक्ट। हलकसं पीठ होईल इतपत असं फेटून घ्यायचं आहे। घट्ट असलं की ते आपल्याला हलवण्यामध्ये म्हणजे फेटण्यामध्ये जडजड वाटतं। आपण जेवढं स्पीडमध्ये छान फेटू तेवढी गठुळी राहत नाही आणि खूप व्यवस्थित मिक्स पण होतं। परफेक्ट। आता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। पीठ असं व्यवस्थित खाली एकसारखं आलं पाहिजे, म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित फेटलं गेलं आहे। या ठिकाणी 5-1 मिनटं मी साईडला ठेवत आहे। पाच एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेल कढईमध्ये व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण मिरचीची भजी व्यवस्थित तळून घेऊया। परफेक्ट। भजी सोडताना, कढईमध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आणि व्यवस्थित एक एक करून अशी भजी कढईमध्ये टाकून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती भजीचा कलर चेंज होईपर्यंत, हलकासा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।
आता एक एक मिरची भजी व्यवस्थित कढईमध्ये आपण टाकून घेऊया. मीडियम गॅसवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत, हलकासा भजीचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे. किती टम्म असे फुगतात पण आणि फुलतात पण. तुम्ही बघू शकता भजींचा कलरही चेंज झालेला आहे. हलकासा लालसर सोनेरी रंग आलेला आहे. तांदळाचं पीठ जर भजींसाठी वापरलं तर त्याचं जे बाहेरचं कोटिंग आहे ते क्रिस्पी आणि कुरकुरीत असं खूप छान लागतं. त्यामुळे तांदळाचं पीठ 2 ते 3 चमचे, जास्त नाही पण 2 ते 3 चमचे टाकायचं. तुम्ही बघू शकता भजी एकदम छान तळली गेलेली आहे. आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. आता बाकीची राहिलेली भजी आपण कढईमध्ये टाकून घेऊया. अशी मिरचीची भजी गरमागरम कोणाकोणाला आवडतं त्यांनी नक्की सांगा. तुम्ही बघू शकता भजींचा कलरही किती छान आलेला आहे. आपली गरमागरम भजी आणि सोबत आंबट गोड चटणी नक्की ट्राय करा. खूप छान लागते. सर्वात सोपी साधी अशी रेसिपी आहे. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.